की आजकाल काय झालं की स्वामी सेवा करत असताना किंवा आजकाल भरपूर जण आर्टिस्ट आहेत, पेंटिंग वगैरे करतात. तर स्वामींचे भरपूर वेगवेगळ्या रूपात असे स्वामींच्या मूर्त्या आहेत, स्वामींचे फोटोज आहेत की देवीच्या रूपात आहे, देवीच्या विष्णूच्या रूपात आहे. पण अशा मूर्तीचं पूजन करणं किंवा फोटोचं पूजन करणं योग्य आहे? मुळात स्वामी महाराजांना, आता गणपती आपण काय करतो, 10 दिवस झाले की आपण नंतर तो पार्थिव असल्यामुळे विसर्जन करतो. बरोबर. परंतु स्वामींच्या रूपामधली मूर्ती विसर्जन करण्याची आपली इच्छाही होत नाही की नाही हे स्वामी आहेत म्हणून बरोबर. आपण त्यांना घरात ठेवतो बरोबर. आणि आपल्याकडून त्याचं पावित्र्य राहिलं जात नाही. नंतर त्या मूर्ती कदाचित खंडित होतात, तो बरोबर. दोष आपल्याला लागतो. तशा मूर्ती जरी नाही आणल्या तर गणपतीच्या स्वरूपामध्ये आपण स्वामींचं स्वरूप बघू शकतो. बरोबर. याचं काय आहे की स्वामींचं जे सहस्र नामावली आहे त्याच्यामध्ये विशेष वर्णन आहे. जर आपल्याला स्वामींनाच जर दुसऱ्या मूर्त्यांमध्ये पाहायचं आहे, दुसऱ्या देवतेमध्ये जर आपल्याला स्वामींना पाहायचं आहे तर कसं पाहावं, तर त्यात सांगितलेलं आहे, मत्स्य कूर्मतू वराह शेषा वामन परशुराम महान पंढरी विठ्ठल गिरिहर विष्णू रामकृष्ण तू श्री हनुमान तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तिवरा जय गुणवंता आणि जय भगवंता स्वामी समर्था कृपा करा. आपण गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये जर स्वामींना तिथे पाहिलं तर नक्की स्वामींची झलक तिथे आपल्याला दिसणार आहे.